हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. मी राहुल सर, युअर मॅनेजमेंट एज्युकेटर. आपल्यासाठी आज घेऊन आलो आहे इंटरनॅशनल बिझनेसचा पार्ट 2. आजच्या टॉपिकमध्ये आपण डिस्कस करणार आहे IMF, वर्ल्ड बँक अँड WTO. हे 3 इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स असे आहे ज्याच्यातनं दरवर्षीचा रेकॉर्ड आहे. एक प्रश्न आपल्याला विचारला जाईलच जाईल. हे मी लिहून द्यायला तयार आहे. 1 क्वेश्चन इज गॅरंटीड फ्रॉम ऑल दिस एनी ऑफ दिस 3 टॉपिक्स. म्हणजे हे जे 3 आहे गव्हर्नमेंट इंटरनॅशनल गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, इथून आपल्याला प्रश्न विचारलाच जाईल. तर आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्वाची सूचना की महाराष्ट्र सेट 2022 साठी मॅनेजमेंटचा कंप्लीट कोर्स ऑलरेडी सुरू आहे. आपण जर हा कोर्स घेता तर याच्यात आपल्याला फुल सिलेबसचे नोट्स मिळतील, मॉक टेस्ट मिळतील, PYQs आणि 2015 ते 2021 पर्यंत PYQ ची किती इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला माहीतच असावं. कारण PYQ नाही लावले तर याचा अर्थ तुमचा पेपर खतऱ्यात जाईल. तर आणि फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर सुद्धा उपलब्ध राहतील. आणि हे सुविधा आपल्याला आपल्या ग्लोबल ऑनलाईन ॲपवर भेटेल, म्हणून आपण आपला ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करावा. हे जर घेता तर याच्यासोबत तुम्हाला पेपर 1 पूर्णपणे फ्री भेटेल, ज्याच्यात आपल्याकडे आहे 50 मॉक टेस्ट, फुल सिलेबस नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स आणि PYQ आणि प्रॅक्टिस MCQचा PDF. फक्त एक दिवस राहिला आहे, उद्याचा दिवस, कारण परवापासून प्राइस हाईक होऊन जाईल. तर कोर्स बद्दल आपल्या काही क्युरी असेल तर आपण खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करावा. ओके. तर आजच्या लेक्चर कव्हरेज मध्ये आपण डिस्कस करणार आहे IMF, वर्ल्ड बँक आणि WTO. हे 3 100% शुअर टॉपिक्स आहे. ठीक आहे, हे लक्षात यांना पाठ करायला थोडेसे अवघड आहे, पण याच्यात ना तर काही समजण्यासारखं आहे. फक्त यांना 2-4 वेळा जर तुम्ही वाचाल तर लक्षात ठेवून आपण आन्सर इझिली मार्क करू शकता. अनलेस काही करंट क्वेश्चन विचारला गेला तर तो भाग वेगळा. क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट विथ रिस्पेक्ट टू WTO. म्हणजे आपल्याला सांगायचं आहे की WTO शी संबंधित कोणती स्टेटमेंट करेक्ट नाही आहे, चुकीची आहे. तर ऑप्शन नंबर ए, द वर्किंग ऑफ WTO वॉज स्टार्टेड इन 1 जुलै 1995. ऑप्शन बी, WTO हॅज रिप्लेस्ड गॅट, म्हणजे WTO ने गॅटला रिप्लेस केलं. ऑप्शन सी, हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी इन WTO इज मिनिस्ट्रल कॉन्फरन्स. मिनिस्ट्रल कॉन्फरन्स जी आहे हे सगळ्यात मोठी बॉडी आहे निर्णय घेण्याच्या बाबतीत कुठे, WTO मध्ये. आणि ऑप्शन डी, द हेडक्वार्टर ऑफ WTO इज लोकेटेड इन जेनेवा. म्हणजे WTOचं जे हेडक्वार्टर आहे ते जेनेवा मध्ये स्थित आहे. आय होप आपल्याला आला असेल क्वेश्चन. तर इथे आपल्याला विचारलंय की कोणता क्वेश्चन चुकीचा आहे. तर आपल्याला पहिला काय दिलाय ऑप्शन की WTO, द वर्किंग ऑफ WTO वॉज स्टार्टेड इन 1 जुलै 1995. तर ही स्टेटमेंट जी आहे दॅट इज नॉट करेक्ट. ओके. ऑप्शन बी पाहू आपण. WTO ने काय केलं होतं की सगळ्यात WTOच्या पूर्वी गॅट होता. गॅट मध्ये काय होतं की फक्त ट्रेड अँड टॅरिफ बद्दल हे केलं. पण WTO जे आले ते स्पेसिफिक गव्हर्नमेंट, इंटरनॅशनल गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन होतं. यांनी काय केलं की जे आंतरराष्ट्रीय ट्रेड आहे याच्यावर हे सगळं व्यवस्थित ट्रेडिंग व्हावं, गुड्स अँड सर्व्हिसेसचं, याच्याबद्दल WTO नी खूप काम केलं आणि डिफरंट मेंबर्स कंट्रीजनी बनवून जे आहे ते WTO ला ऑर्गनाइज करून सुरू केलं. आणि पूर्ण जितकेही ट्रेड रिलेटेड ऑपरेशन्स आहे इंडियात, विश्वभरात आपसात काही टॅरिफची टॅरिफ म्हणजे जे टॅक्सेस वगैरे लागतात त्याच्याशी काही संबंध येतो, किंवा जे डिस्प्यूट्स होतात आपसात कंट्रीत तर त्यांना सेटलमेंट करण्याचं काम कोण करतं, WTO करतं, ट्रेड रिलेटेड डिस्प्यूट्सला. ठीक आहे. आता ऑप्शन बी आपली राईट आहे. मग ऑप्शन सी मध्ये काय आहे की हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी जी आहे ती WTO ची मिनिस्ट्रल कॉन्फरन्स आहे. तर ही ऑप्शन आपली बरोबर आहे, कारण मिनिस्ट्रल कॉन्फरन्स जी आहे ही WTOच्या ऑर्गनायझेशन प्रमाणे एक सगळ्यात टॉप मोस्ट बॉडी आहे जी मोस्टली डिसिजन होतं.
मग ऑप्शन डी, द हेडक्वार्टर ऑफ WTO इज लोकेटेड इन जेनेवा. हे तर आपल्याला माहितच असेल की WTOचं जे हेडक्वार्टर आहे ते जेनेवात आहे. ठीक आहे. आता ऑप्शन नंबर 1 चुकीचा का आहे? कारण WTOचं जे वर्किंग आहे ते 1 जुलै 1995 मध्ये सुरू तर झालं होतं, पण ते 1 जानेवारी होतं आणि इथे काय म्हटलं 1 जुलै म्हटलं, तर त्याच्यामुळे हा क्वेश्चन इनकरेक्ट झाला. हे 1 जुलै 1995 नाहीये, दिस इज 1 ऑफ जॅन 1995. Okay. The option number A is the right answer. Question number 2. Who among the following is the recent member of IMF? तर आपल्याला सांगायचं आहे की IMF चा रिसेंट मेंबर कोणचा आहे. तर हा क्वेश्चन थोडा करंट अफेअरशी संबंधित आहे, पण आपण ट्राय करा, जमून जाईल. WTO सॉरी IMF जो आहे तो आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर याच्याशी संबंधित फॅक्ट्स आपण मिस नका करू. ऑप्शन नंबर ए ब्राझील. ब्राझील IMF चा मेंबर आहे. कॅनडा सुद्धा आहे. पाकिस्तान त्याला देणं तर भागच आहे, कारण तो त्याचा काही स्वतःचा काही डेव्हलपमेंटच नाही. आणि एंडोरा जो आहे, एंडोरा इज द रिसेंट मेंबर ऑफ IMF. कारण एंडोरा जो आहे यांनी 24 डिसेंबर 2020 ला जॉईन केला आहे. एंडोरा रिसेंट मेंबर असल्यामुळे ही तारीख आपण लक्षात ठेवा, 24 ऑक्टोबर 2020. कारण हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं की जी रिसेंट हे आहे, फिल इन द ब्लँक म्हणून येऊ शकतो की IMF चा रिसेंट मेंबर कोण आहे आणि त्यांनी कोणत्या साली जॉईन केलाय. आपल्याला तारीख नाही विचारणार एखाद्या वेळेस 24 ऑक्टोबर, पण एंडोरा 2020 हे लक्षात ठेवा. ठीक आहे. 2A लक्षात ठेवा, सगळ्यात बेस्ट 2A म्हणजे एंडोरा किंवा 2AD असं लक्षात ठेवून द्या. म्हणजे एंडोरा 2AD म्हणजे 2020 मध्ये, आणि किंवा 20AD असं लक्षात, 20AD म्हणतो ना आफ्टर डिकेट्स, तर तसं 20AD आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे एंडोरानी 2020 मध्ये WTO ला जॉईन केलं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. तर हे नेक्स्ट क्वेश्चन पाहण्यापूर्वी आपले IMF बद्दल काही फास्ट फॅक्ट्स आहे, हे खूप महत्वाचे आहे. तर IMF कधी कोणत्या साली स्टॅब्लिश झाला? IMF स्टॅब्लिश झाला 1944 मध्ये. IMF चे टोटल मेंबर्स किती आहे? 1990 आहे. 1990 मेंबर्स आहे IMF मध्ये. आणि जो रिसेंट मेंबर आहे, पूर्वी 189 मेंबर होते, पण आता एंडोरा ऍड झाल्यामुळे ते 190 झाले. आता 150 काय आहे? 150 नॅशनॅलिटीज रिप्रेझेंटेड बाय द स्टाफ. म्हणजे जो IMF चा स्टाफ आहे तो 150 नेशन्सला स्टडी करतो. आणि मग काय 24 एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स आहे, ते 190 कंट्रीजला रिप्रेझेंट करतात. आणि 1 ट्रिलियन जो आहे तो IMF जवळ काय आहे, लोन देण्याची म्हणजे इतके लोन देण्याचे पैसे आहे, एबल टू ट्रेंड. म्हणजे ही जी अमाऊंट आहे 1 ट्रिलियन. मग 29 करंट लेंडिंग अग्रीमेंट्स, म्हणजे सॉरी 19 लेंडिंग अरेंजमेंट्स, म्हणजे 29 टाईपच्या लेंडिंग अरेंजमेंट्स आहे. मग 80 कंट्रीज दॅट रिसिव्ड एमर्जन्सी फायनान्सिंग ॲज ऑफ जानेवारी 29. म्हणजे 29 जानेवारी पर्यंत जवळजवळ 80 कंट्रीज आहेत त्यांना एमर्जन्सी फायनान्सिंग केल्या गेल्या आहे. आणि 0% इंटरेस्ट रेट ऑन लोन्स टू कंट्रीज, लो इन्कम कंट्री. म्हणजे जे LDCs आहे, लीस्ट डेव्हलप कंट्रीज, म्हणजे जिथे डेव्हलपमेंट काहीच नाही आहे, ज्यांच्याकडे सफिशियंट इन्कम नाहीये, तर त्यांना काय करतो IMF की तो 0% इंटरेस्टवर लोन देतो. आणि हा लास्ट पॉइंट काय आहे इथला? लास्ट पॉइंट आहे की 303 मिलियन डॉलर जो आहे तो IMF नी काय केलंय की हँड्स ऑन टेक्निकल ऍडवाइसेस, पॉलिसी ओरिएंटेड ट्रेनिंग अँड पीअर लर्निंग. म्हणजे हे त्याचं डॉलरमध्ये यांनी दिले. तर हे फिगर्स जे आहे हे आपण लक्षात ठेवा. एखाद्या वेळेस असंही विचारू शकतो की 24 एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर IMF मध्ये किती आहेत, तर आपल्याला लक्षात राहायला पाहिजे की 24 एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. ठीक आहे. तर आता क्वेश्चन नंबर 3 पाहू आपण. इन द वर्ल्ड बँक ग्रुप, इंडिया इज मेंबर ऑफ ऑल मेंबर कंट्रीज एक्सेप्ट.
इथे मी तुम्हाला इनडायरेक्टली आधीच सांगितलं क्वेश्चन काय आहे, की इथे विचारलं आहे की यांच्यापैकी इंडिया कशाचा मेंबर नाही आहे. तर इंडिया जो आहे याचे काय आपल्याकडे ऑप्शन्स आहे ICSID, मग IDA, IFC आणि मिगा. तर आपल्याकडे क्वेश्चन पाहू आपण. क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलं की इंडिया कोणत्या याचा मेंबर नाही आहे. तर याचं सरळ उत्तर आहे ICSID, म्हणजे इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट. म्हणजे ते इन्व्हेस्टमेंटशी संबंधित ज्या डिस्प्यूट्स होतात कंट्रीजमध्ये तर त्यांना सॉल्व्ह करण्याचं काम करतं ICSID. ठीक आहे. मग IDA जो आहे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन, हा काय आहे की जो लीस्ट डेव्हलप कंट्रीज आहे त्याला हा लोन प्रोव्हाइड करतो त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी. आणि जे त्यांनी ज्याची कंट्रीजच्या डेव्हलपमेंट होते. आणि IDAची आहे की खासियत हे आहे की याला सॉफ्ट लोन विंडोही म्हटलं जातं. कारण सॉफ्ट लोन विंडो याच्यासाठी म्हटलं जातं कारण जे IMFचं जे फीचर होतं की ते IDAचे सुद्धा फीचर आहे की 0% लोनवर तो 0% इंटरेस्टवर तो जे लीस्ट डेव्हलप कंट्रीज आहे त्यांना लोन प्रोव्हाइड करतो. IFC जो आहे इंटरनॅशनल फायनान्शियल कॉर्पोरेशन, हा सुद्धा इंडिया कंट्रीजच्या डेव्हलपमेंटसाठी आणि ॲज अन ॲडवायझरी बॉडी सुद्धा काम करतो. आणि जे प्रायव्हेट सेक्टर्स आहे त्यांना तो लोन प्रोव्हाइड करतो, इंटरनॅशनल फायनान्शियल कॉर्पोरेशन. आणि मिगा मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी, तर हे जे आहे हे इन्व्हेस्टमेंटची गॅरंटी घेतं की जे आपले लोन्स वगैरे आहे ते वेळेवर परत केल्या जातील याची ही खात्री घेतो. ओके सर, आपल्याकडे ही वर्ल्ड बँकची छोटीशी समरी आहे ज्याच्यात आपण पाहू की कोणती बॉडी किती कधी स्टॅब्लिश झाली आणि त्याचे मेंबर्स किती आहे. तर आपण सगळ्यात पहिले पाहू इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. तर ही जो IBRD आहे तोच वर्ल्ड बँकचा सगळ्यात प्रमुख पार्ट आहे. तर IBRD इज ऑल्सो नोन एज वर्ल्ड बँक. तर IBRD कोणत्या साली आला होता? 1944 मध्ये आला होता. आणि IBRD चे मेंबर्स किती आहे? 189 मेंबर्स आहे. मग IDA इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन, IDA कोणत्या साली आला होता? 1960 आणि मेंबर्स किती आहे IDA चे? 173 मेंबर्स आहे. ठीक आहे. मग IFC जो की प्रायव्हेटला लोन देण्याचं काम करतं, इंटरनॅशनल फायनान्शियल कॉर्पोरेशन, तर याच्यात काय आहे की याचं वय किती आहे? 56, म्हणजे 1956 याचं वय आहे. हे 56 वर्षाचा IFC. तर याच्यात आपण लक्षात ठेवायचं की याचं इयर ऑफ स्टॅब्लिशमेंट जे आहे तो 1956 आहे. आणि मेंबर किती आहे त्याचे? मेंबर आहे 186. आणि मिगा मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी, तर याचं वय किती आहे, म्हणजे कोणत्या साली स्टॅब्लिश झाला तो? 1988 मध्ये स्टॅब्लिश झाला. आणि मेंबर्स किती आहे मिगाचे? 181 मेंबर्स आहे. ठीक आहे. आणि जो लास्ट वाला आहे आपण इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट, तर याचं हे कोणत्या साली आला? 1966 मध्ये. आणि मेंबर्स आहेत त्याचे 163. या चार्टचा आपण स्क्रीनशॉट घेऊन घ्या, कारण इथून आपल्याला अरेंजमेंट वालाही क्वेश्चन बनवू शकतो की इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये किंवा डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये हे स्टॅब्लिश कधी 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 झाले, किंवा डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की किती मेंबर्स आहे किंवा कोणचा कधी आला, किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे मॅचिंगचा क्वेश्चन इथून क्लिअरली निघतो. म्हणून या चार्टचा आपण स्क्रीनशॉट घ्यावा असा माझा सल्ला आहे. आणि नुसता स्क्रीनशॉट घेऊन फोनमध्ये भरून मेमोरी वाढवू नका, त्याला लक्षातही ठेवा. ठीक. क्वेश्चन नंबर 4. IMF and World Bank are outcomes of dash conference held in dash. तर यांनी विचारलंय की जे IMF आणि वर्ल्ड बँकचं स्टॅब्लिशमेंट झालं तर हे कोणत्या कॉन्फरन्सच्या आउटकम होते आणि ती कॉन्फरन्स कोणत्या वर्षी झाली हे आपल्याला सांगायचं आहे. तर मर्केश अग्रीमेंट 1956, ऑप्शन बी युनायटेड नेशन कॉन्फरन्स 1968, ऑप्शन सी ब्रेटन वुड्स कॉन्फरन्स 1944 आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. तर इथे आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी ब्रेटन वुड्स कॉन्फरन्स 1944.
1944 आहे हे, चुकून 19 हे जे आहे हे 1944 आहे. ब्रिटन वुड्स कॉन्फरन्स जो आहे तो 1944 मध्ये न्यू हॅम्पशायर USA मध्ये झाला होता आणि त्याच्यात जे मीटिंग्स वगैरे झाल्या सगळ्या डिफरंट कंट्रीजच्या गव्हर्नमेंटच्या रिप्रेझेंटेटिव्हची, तर त्याच्यात हे डिस्कस करण्यात आलं की जगाच्या डेव्हलपमेंटसाठी आणि दोन इंटरनॅशनल स्टॅट्युटरी बॉडीज बनवल्या गेल्या, एक तर IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक. ठीक आहे, तर हे आपण लक्षात ठेवायचं. आणि ब्रिटन वुड्स कॉन्फरन्स जो आहे तो 1944 मध्ये झाला होता आणि त्याचा तो लोकेशन आहे ब्रिटन वुड्स कॉन्फरन्स न्यू हॅम्पशायर USA मध्ये झाला होता. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं हा पॉइंट. क्वेश्चन 5 स्टेटमेंट वाले क्वेश्चन आहे. स्टेटमेंट 1 IDA इज कॉल्ड एज सॉफ्ट लोन विंडो आणि स्टेटमेंट 2 आहे एनी कंट्री विच इज अ पार्ट ऑफ WTO कॅन बी अ पार्ट ऑफ वर्ल्ड बँक टू. तर इथे आपले ऑप्शन्स आहे बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट, बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर इनकरेक्ट, स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट आणि स्टेटमेंट 2 इज करेक्ट बट स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट. याच्यातला एकचा हिंट आपल्याला आधी दिल्या गेला आहे सांभाळून. तर आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, 1 इज करेक्ट बट 2 इज इनकरेक्ट. कारण काय स्टेटमेंट 1 मध्ये काय म्हटलं की IDA इज ऑल्सो कॉल्ड एज सॉफ्ट लोन विंडो. तर ही स्टेटमेंट अगदी बरोबर आहे, कारण इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन जे आहे तर तो सगळ्यात ज्या लिस्ट डेव्हलप कंट्रीज आहे त्यांना 0% वर लोन देतो, तर याच्यासाठी त्याला सॉफ्ट लोन विंडो म्हटलं जातं. आणि स्टेटमेंट 2 नी काय म्हटलंय की एनी कंट्री विच इज पार्ट ऑफ WTO कॅन बी अ पार्ट ऑफ वर्ल्ड बँक टू. म्हणजे इथे म्हटलं गेलं आहे की जे एखादी कंट्री जर वर्ल्ड WTO चा पार्ट आहे तर ती वर्ल्ड बँकची पार्ट असेलच असं विचारलं आहे यांनी. पण हे जो क्वेश्चन आहे हा पूर्ण ऑप्शन स्टेटमेंट 2 जी आहे ही चुकीची आहे. कारण यांच्या अरेंजमेंट्स म्हणजे जे लॉज आहे रेग्युलेशन्स आहे त्याच्याप्रमाणे एखादी कंट्री जर IMF चा मेंबर आहे तर ती WTO ची मेंबर होऊ मेंबरशिप वर्ल्ड बँकची मेंबरशिप घेऊ शकते. म्हणजे एक कंट्री जी IMF ची मेंबर आहे तर ती स्वाभाविक आहे की ती वर्ल्ड बँकची मेंबर होऊ शकते किंवा राहणारी नाही. जसं एंडोरा आहे, एंडोरा रिसेंटली जॉईन झालाय तर एंडोरा काय आहे फक्त IMF चा मेंबर आहे, त्याला अजून वर्ल्ड बँकची मेंबरशिप मिळाली नाही. ठीक आहे, आता हा क्वेश्चन नंबर 6 मॅच द कॉलम, मॅच द कॉलम A and B. थोडासा कन्फ्युजिंग करू आहे पण थोडासा लॉजिक लावून कराल तर आपलं उत्तर निघून जाईल. ऑप्शन कॉलम ए मध्ये आहे आपल्याकडे वर्ल्ड बँक, IMF, WTO आणि IDA. आणि कॉलम बी मध्ये आहे सॉफ्ट लोन विंडो, जेनेवा, सर्व्हेलन्स आणि 1944. आय होप आपल्याला जमला असेल, कारण आतापर्यंतच्या हिंट जे आपण डिस्कशन केलं आहे त्याच्यावरच हा मॅच द कॉलम बेस्ड आहे. चला आपण ट्राय करू याला. आपले 1 2 3 4 झाले आणि इथे आपण येऊ. सगळ्यात पहिले आपण पाहू आपला IDA. IDA होता, IDA काय, IDA ला काय म्हणायचो आपण, सॉफ्ट लोन विंडो. तर तुमच्याकडे आधीच पहिल्याच शॉर्ट मध्ये करेक्ट आन्सर आला, दॅट इज ऑप्शन नंबर डी, DCBA. ठीक आहे, हा पहिल्याच याच्यात आपला करेक्ट आन्सर निघाला DCBA. कारण काय बाकी काही पाहायची तर गरज नाही, कारण ए जो आहे तो 4चा A आहे आणि तो आपल्याला फक्त ऑप्शन नंबर डी मध्ये दिसत आहे. तर ABC जे आहे आपले ABC हे तिन्ही आधीच कटून जातील. ठीक आहे, तर आता आपण एकदा पूर्ण डिस्कस करू याला. तर वर्ल्ड बँकचं काय आहे, वर्ल्ड बँकचं तुम्ही म्हणा वर्ल्ड बँकचं 1944 मध्ये स्टॅब्लिशमेंट आहे.
पण IMFचं इस्टॅब्लिशमेंट 1944 आहे. इथे तुम्ही एखाद्या वेळेस कन्फ्युज झाले असाल, पण असं कन्फ्युजन, अशा केसमध्ये कन्फ्युजन कसं एलिमिनेट करायचं हे मी सांगतो. वर्ल्ड बँक जो आहे तो 1944. पण आपण जर पॉईंट नंबर 2 पाहाल, IMF सोबत मॅच कोण करतं? सर्व्हेलन्स. कारण जो सर्व्हेलन्स म्हणजे निगराणी ठेवणं. तर सर्व्हेलन्स जो आहे तो IMFचा वन ऑफ द प्राईम फंक्शन आहे. तर प्राईम की फंक्शन आहे सर्व्हेलन्स. तर ह्या मॅच होईल, म्हणजे जो आपला 2 आहे, 2 सोबत मॅच होईल आपला C, दॅट इज सर्व्हेलन्स. ठीक आहे. आणि 1 सोबत मॅच होईल ऑप्शन नंबर D, 1944. आणि WTOचा हेडक्वार्टर कुठे आहे? जेनेवामध्ये आहे. आपण पहिल्याच क्वेश्चन मध्ये याचं हे पाहिलं, तर 3 चा B आणि 4 चा IDA, दॅट इज A. तर DCB is the right answer. That is therefore option C is the correct answer. Okay. Sorry, option D is the correct answer. Question number 7. Which of the following statements is incorrect? आता आपल्याला इथे सांगायचं आहे की इनकरेक्ट स्टेटमेंट कोणची आहे. तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे, बोथ IMF अँड IBRD हॅव हेडक्वार्टर्स इन वॉशिंग्टन. म्हणजे दोन्ही जे IBRD आणि IMF आहे त्याचे हेडक्वार्टर वॉशिंग्टनला आहे. मग ICSID इज कन्सल्टंट ऑर्गनायझेशन ऑफ वर्ल्ड बँक ग्रुप. ICSID म्हणजे काय? तो कन्सल्टंट ऑर्गनायझेशन आहे वर्ल्ड बँक ग्रुपचा. मग IBRD इज नोन एज वर्ल्ड बँक ऑल्सो, म्हणजे IBRD ला वर्ल्ड बँक सुद्धा म्हटलं जातं. आणि ऑप्शन डी आहे, इंडियाज वोट शेअर इन द इंटरनॅशनल मॉनिटरी फंड इज 10%. ठीक आहे. एलिमिनेशननी बनण्यासारखा क्वेश्चन आहे हा पूर्णपणे. चला आपण डिस्कस करू. आपल्याला विचारलंय की कोणता चुकीचा आहे, इनकरेक्ट. तर ABC जर आपण पाहता तर ए तर अगदी बरोबर आहे की IMF आणि IBRDचं हेडक्वार्टर वॉशिंग्टनला आहे. मग बी, ICSID जर फुल फॉर्म माहिती आहे आपल्याला की डिस्प्यूट सेटल करण्याचं काम करतो हा, तर याच कन्सल्टंट ऑर्गनायझेशन वर्ल्ड बँक ग्रुप हा कन्सल्टंट ऑर्गनायझेशन आहे. तर बी पण आपला राईट झाला. मग IBRD ला काय म्हटलं जातं? वर्ल्ड बँक, मागेच सांगितलं. आणि ऑप्शन नंबर डी जो आहे, हे तिन्ही जर राईट झाले तर हा तर ऑटोमॅटिकली इनकरेक्ट होऊन जाईल. कारण इंडियाचा जो शेअर आहे तो इंडिया शेअर इन द इंटरनॅशनल मॉनिटरी फंड वोट शेअर इज 2.64%. म्हणजे वोट शेअर जो आहे यांनी इथे 10% म्हटलंय की इंडियाचा वोटिंग शेअर जो आहे तो इंटरनॅशनल मॉनिटरी फंड मध्ये 10% आहे, पण तो 10% नाहीये, तो 2.64% आहे ऑफ द टोटल वोट्स. while as on April 2019 India's quota in the IMF is 2.76%. आता हे डाटा जे आहे हे बरेचदा चेंज होत राहतो, तर या डाटाला आपण एक्झाम पूर्वी एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8. कारण हे आपल्याला ओरिजिनल जो रिसेंट फिगर आहे त्याच्याच बेसिसवर करंट अफेअर्स म्हणून जर इथून विचारायचंच राहिलं तसं चान्सेस कमी असतात, पण आपल्याला माहित असलं पाहिजे. कारण एक्झामच्या आधी आपण एक आठवड्या आधी यांच्याशी संबंधित रिसेंट इन्फॉर्मेशन चेक करून घेऊ. ठीक आहे. चला, क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग नॉट मॅच्ड करेक्टली. म्हणजे याचं आपल्याला सांगायचं आहे की कोणती आपली इनकरेक्ट मॅच झाली आहे. आता याला चुकवू नका, कारण हा क्वेश्चन मागेच समजावून सांगितलेला आहे. IBRD established 1945, IFC established 1948, IDA established 1960 आणि MIGA established 1988. याला चुकवू नका रे बाबा, कारण याला जर चुकवलं तुम्ही तर आपल्या टेबलला काही अर्थ नाही राहणार जो मागे पाहिला, ज्याचा स्क्रीनशॉट घ्यायला सांगितला होता तुम्हाला. आता इतकी हिंट दिल्यावरही जर नाही जमलं तर काही करू नाही शकत मी. महान आहे म्हणजे तुम्ही खूप. तर आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, IFC. कारण IFC 48 मध्ये नाही आला. IFC कधी आला होता? IFC 1956 मध्ये आला होता. ठीक आहे. आणि यांनी जे कोणी जर IBRD ला 45 लावलं असेल तर 44 मध्ये IBRD स्टॅब्लिश झालं होतं, पण 44 मध्ये त्याचं स्टॅब्लिशमेंट करण्याची गोष्ट केली होती आणि 45 मध्ये तो
तर त्याचं वर्किंग जे आहे ते सुरू झालं होतं. म्हणून 44 आणि 45 हे दोन्ही IBRDच्या बाबतीत बरोबर आहे. पण IFC जो आहे तो 56 मध्ये आला, म्हणून हे 44 जे आहे दॅट इज इनकरेक्ट. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 9, इथेही स्टेटमेंट विचारलं आहे. हा अगदी करंट अफेअर्स वर बेस्ड क्वेश्चन आहे. थोडासा वरती चालली गेली स्टेटमेंट, मी सांगतो. स्टेटमेंट 1, क्रिस्टलिना जॉर्जिवा इज द प्रेझेंट मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ IMF. आणि स्टेटमेंट नंबर 2, करंट प्रेसिडेंट ऑफ वर्ल्ड बँक इज डेव्हिड मालपास. ठीक आहे. आता आपल्याला विचारलंय की म्हणजे दोन स्टेटमेंट्स आहे, कोणती काय काय आहे हे सांगायचंय. तर दोन्ही स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट. बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर इनकरेक्ट. स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट. आणि ऑप्शन डी, स्टेटमेंट 2 इज करेक्ट बट ऑप्शन 1 इज इनकरेक्ट. नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे, पण लक्षात ठेवणं भाग आहे अशा गोष्टी. तर आपले जे आन्सर आहे करेक्ट आन्सर, तो जेव्हा काही चॉईस नाही होत तेव्हा हा ऑप्शन मुलं निवडतात, दॅट इज बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट. तर ही ऑप्शन जी आहे ज्यांनी पण निवडली आहे त्यांना शुभेच्छा, कारण हा ऑप्शन आपला राईट आहे. बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट. जी IMF ची मॅनेजिंग डायरेक्टर आहे तिचं नाव काय, क्रिस्टलिना जॉर्जिवा. आणि जे वर्ल्ड बँकचे प्रेसिडेंट आहे त्यांचं नाव आहे डेव्हिड मालपास. म्हणजे वर्ल्ड बँक मध्ये कोण आहे, वर्ल्ड बँक मध्ये माल पास करण्याचं काम चालतं. ठीक आहे. वर्ल्ड बँक मध्ये खूप हे आहे, म्हणजे आपण नाव लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो. वर्ल्ड बँक ग्रुप मध्ये आहे, तिथे काय करतात, मालला पास करतात, म्हणजे कसे काही करतात ते. तर लोन देताना ते माल पास करतात. ठीक आहे, म्हणजे लोन देताना ते माल पास करतात. तर डेव्हिड मालपास लक्षात ठेवायचं. आणि क्रिस्टलिना जॉर्जिवा इज प्रेझेंट. IMFच्या बाबतीत आपण IKG असं लक्षात ठेवायचं, IKG. ठीक आहे, हे IKG जर आपण लक्षात ठेवत तर IFC क्रिस्टलिना जॉर्जिवा हे आपल्याला लक्षात राहील. ठीक आहे. चला, आता आजचा लास्ट क्वेश्चन पाहू आपण. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. म्हणजे आपल्याला सांगायची आहे की इनकरेक्ट स्टेटमेंट कोणची आहे. इथे आपल्याला करेक्ट स्टेटमेंट सांगायची आहे. सॉरी, ही जी आहे विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट हे सांगायचं स्टेटमेंट. तर ऑप्शन नंबर ए, द एग्रीमेंट ऑन ट्रेड रिलेटेड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स वॉज एडमिनिस्टर्ड बाय WTO. ओके. ऑप्शन बी, द प्रेझेंट डायरेक्टर ऑफ WTO इज रॉबर्ट एझवार्डो. आणि ऑप्शन सी, अफगाणिस्तान इज द रिसेंट मेंबर ऑफ WTO. आणि ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव. तर आय होप आपल्याला जमला असेल, कारण आपली प्री ऑप्शनच याचा करेक्ट आन्सर आहे, ऑल ऑफ द अबव. म्हणजे तिन्ही स्टेटमेंट्स बरोबर आहे. तर जे WTO चे प्रेझेंट डायरेक्टर आहे ते कोण आहे, रॉबर्ट एझवार्डो. म्हणजे IRA, इरा लक्षात ठेवा तुम्ही, इरा, रॉबर्ट एझवार्डो. पण हे याला इरा नका लक्षात ठेवू तुम्ही, कन्फ्यूज होऊन जाल एखाद्या वेळेस. याला वीरा लक्षात ठेवा, वीरा किंवा विराट लक्षात ठेवा. विराट कोहली लक्षात ठेवतो ना आपण, तसं विराट. म्हणजे W आणि T नी तुम्हाला लक्षात राहील WTO. आणि RA जे आहे तो रॉबर्ट एझवार्डोचा आहे. ठीक आहे. तर विराट लक्षात ठेवायचं आपण, म्हणजे WTOचं आपलं हे कोण आहे डायरेक्टर, ते रॉबर्ट एझवार्डो आहे. ठीक आहे. तर अफगाणिस्तान जो आहे तो रिसेंट मेंबर आहे WTOचा. आणि जो ट्रेड रिलेटेड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स आहे ते अग्रीमेंट जे आहे ते WTO चे 5 अग्रीमेंट आहे. तर त्याच्यात जो इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स वाला कोण आहे त्याला कोण पाहतं, WTO. ठीक आहे. तर ही स्टेटमेंट पण बरोबर आहे. तर दॅट्स ऑल फॉर टुडेज सेशन. थँक यू. बाय.